तुम्हाला सांगू 710 हा जो एसूचा सेट आहे ना, तो एक चांगला आहे. 892 हा मंजूकडे जो सेट आहे ना, मंजू नाही कोण एक्सरे पापांवर, तो एक चांगला असेल, तो खूप चांगला असेल आणि तो पोर्टेबल सुद्धा आहे. मी ते घेतो माझं QSL पण तुम्हाला माझं QSL तुम्हाला थँक्यू. तिथं लिहितो मी आयवॉल म्हणून. मी बरंच हे रेडिओ सेटच आहे. हे सगळे रेडिओ सर, इथं सगळं रेडिओ. हा रिसिव्हर आहे फक्त, हा रिसिव्हर आहे, हा रिसिव्हर आहे, काही ट्रान्समीटर्स आहेत तिच्यात. हा रेडिओ आहे, तो रेडिओ आहे, हा ट्रान्समीटर आहे, 1937 सालचा ट्रान्समीटर आहे. हो. इज वर्किंग. आणि काय होतं, मुलं येतात ना तर त्याच्याकरता मग दाखवण्याकरता बरोबर. मुलं खूप शाळेतले मुलं तिथं माझ्याकडे दरवर्षी 1-2 व्हिजिटिंग. आणि मी इथे जरा लाईव्ह डेमो पण देतो. शाळेत आपण जात नाही. बरोबर. नाही जाण्यापेक्षा इथं आपलं सगळं घेऊन जाण्यापेक्षा आपल्या इथं कमी नाही. केलं. पुण्यामध्ये सुद्धा आता 18 एप्रिलला केलं ना मी. आम्हीच्या रेडिओ डेला समर कॅम्प होता एका ठिकाणी. ओके ओके. त्यांनी मला बोलवलं होतं, तुम्ही लाईव्ह डेमो केला होता. आणि ही सगळी पुस्तकं आहेत. तुम्ही जर म्हणाल आणि तुम्हाला जी म्हणलो ना अँटेना, ही अँटेना ही आहे का? हा, ओके. आता म्हणजे तुम्हाला दाखवलंय म्हणून तरी चाललं. नाही असं- ही जी आहे ना, तुम्हाला जे दिलं ना ते हा. 5 एलिमेंट, हा हा. ही अँटेना तुम्ही अशीची अशी तयार करा असं नाही. याच्यात तुम्हाला काय जुगाड करता येईल तो करा. हा हा. त्याच्यामध्ये मी जे केलेलं आहे ते मी नाही केलेला, हा जगदीश मोळे त्यांनी केलेला आहे. दिस वर्क्स व्हेरी नाईस. स्टील रॉड्स आहेत, अत्यंत परफेक्ट आहे. RX steel. आणि 3-2 5 एलिमेंट आहेत. आता मी तुम्ही तर मला आधी मी लावली पण असती, ती लावणार आहे मी या आठवड्यात शक्यतो. कारण खूप जणांनी मला म्हटलंय, मग मी ते लावणार आहे. मी तुम्हाला दाखवतो माझे मास बीस कसे असतात. तर याच्याकरता तुम्हाला याची डिझाईन तुम्हाला मी वाटल्यास पिक्चर पण पाठवतो. म्हणजे असेंबल्ड केलेलं पिक्चर. तुम्ही हे स्टीलचे रॉडचे मागे लागू नका. नाही. सरळ क्रॉस घ्या बांबूचे, सिंपल. आणि त्यांना आधार द्यायचा. बस. कोपरे. साधी वायर पण कुठं लावतो, साधी वायर त्याच्यावर याच्या ठिकाणी वापर. चालेल चालेल. आणि इट विल वर्क व्हेरी नाईसली. आणि फार काळजी करू नका. म्हणजे हे जे केलेलं आहे हे सगळं त्याच्यामध्ये आतमध्ये कॉईल वगैरे काय नाही. नाही डायरेक्ट याच्यामध्ये हे स्टडी केलेलं आहे, पण एवढी गरज नाही. डोंट वरी. बरोबर. शांतपणे तयार कर. नगरला जे वर्कशॉप घेतलं होतं आपण त्यावेळी त्यांनी करून आणली होती बरोबर. जगदीशने. ते माझ्याकडेच मी फार वापरत नाही करत, पण मला खरंच चांगली. बरोबर. म्हणजे जसं जे कन्स्ट्रक्शन डिटेल्स तयार केलेलं जे आहे ना मेकॅनिकल, खरंच सुंदर आहे. त्यामुळे मी वर्षातून एखाद्या वेळी वापरतो. ही कोणत्या ह्याच्यासाठी वापरतो? व्हीएचएफ नाही. व्हीएचएफ 2 मीटर तुमचे सिग्नल बेळगाम पर्यंत जाणार. हे अरेंज कशी असते? अरेंजमेंट याची 4 फूट 4x4. तो पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही करून टाका. ओके ओके. हा त्याचा बूम असा बूम कशा पद्धतीने. आता हे कसं आहे, हे याच्यामध्ये बरोबर जातं. बरोबर. होलमध्ये. बरोबर. होलमध्ये ते बरोबर बसतं. 10 मिनिटं लागतात मला. बरोबर. हे हा ह्याचा बूम आहे. म्हणजे या टाईपच आहे. सगळे डिटेल तुम्हाला दिले. स्क्रू जरा आहेत, पण अक्षरशः 10 मिनिटांमध्ये मला लावतात. आणि वर लावताना फक्त थोडंसं माझे अरेंजमेंट, मी सगळं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि याचं परत ओरिएंटेशन आपल्या यागीसारखंच याचं. येस. तुम्ही काय करा, तुमच्या तिथून तो कोल्हापूरला लावा. कोल्हापूरच्या पुढे 100 किलोमीटर बेळगाव, त्या डिरेक्शन मध्ये तुम्हाला मी 100% तुम्हाला सिग्नल मिळणार. चालेल, करतो. तुम्ही फक्त कसं करा, करताना तुम्ही मटेरियल, माझं म्हणणं काय माहिती का, तुम्हाला जर फायबरग्लासचे रॉड मिळाले तर, नाही तर बांबूचे सरळ वापरा. ते पण कसं वापरायचं तुम्हाला ते वर गेल्यावर दाखवतो मी. काय माहिती का, हे सगळं एक्सपेरिमेंटेशनचे बरोबर. जुगाड करावाच लागतो. आणि मी करतोच, मला जमतं सुद्धा.
मला काही म्हणजे वाट डोक्यात असतं तिथं सगळं पडलंय तुम्हाला काय काय वेगळ्या खूप अँटेना आहे. तुम्ही याची अँटेना पाहिली होती का? कोणती? माझ्याकडे भरपूर काही आहे. रेडिओज आहे हे सगळे माझ्याकडे हे रिसिव्हर्स आहे सगळे. ट्रान्समीटर पण आहे. ट्रान्समीटर. आता हे जे हा रिसिव्हर आहे हा ट्रान्समीटर आहे. तर हे याचे आहेत कसले ड्रेक्सचे येते. ड्रेक्सचे चालू ट्रान्समीटर पण माझ्याकडे आहे. वर येते तो पण म्हणजे 200 वॅट पॉवर देतो. 110 व्होल्टवर चालतो. त्याचं पण माझ्याकडे सगळं मटेरियल आहे. हे हळूहळू आता एखादा झेरॉक्स पण आहे सगळे काय सगळे झेरॉक्स आहे. आणि व्हीएचएफच्या अँटेनाची पुस्तकं तुम्हाला काय इथे पाहायला मिळतील. थोडं केलं ना तर सगळं होईल बरं. बरोबर. आता व्हीएचएफच आहे. व्हीएचएफ हँडबुक फॉर रेडिओ अॅमेचर. सगळ्या अँटेना विंटेना कन्स्ट्रक्शन सगळं अत्यंत व्यवस्थित आहे. जाताना हा नाही तुम्हाला तुम्हाला शक्य असेल तर झेरॉक्स करून घ्या. काय मिळत नाहीत पुस्तकं. माझ्याकडे खरं सांगायचं खूप पुस्तकं झालेली माझ्याकडे सुद्धा. ही सगळ्या अँटेनाची पुस्तकं आहेत. यागी क्वाड सगळं आता सगळं दाखवू शक्य नाही थोडं. आम्हाला रेडिओ पण चांगला आहे 746 आयकॉमचं. खरंच चांगला रेडिओ आणि मी 30 वर्ष वापरतोय. माझ्याकडे बाकी रेडिओ पण आहेत. इथे सुद्धा याच्या खाली सुद्धा आहेत रेडिओ. छान आहे सगळे छान रेडिओ ते सगळे. हा तर म्हणजे ड्रेकचा आहे. म्हणजे ट्यूबचा आहे का आपला? ट्यूब तो मिळणार नाही. हा मरीनचा आहे. हा पण चालू आहे रेडिओ चालू आहे. म्हणजे हा तर माझ्या दृष्टीने हा नॉस्टॅल्जिक रेडिओ आहे. कारण मी जास्त थोडासा प्रॉब्लेम देईल असं वाटतं म्हणून तो कनेक्ट करत नाही. आणि मग हे सगळे अँप्लिफायर पण आहे माझ्याकडे. माझ्याकडे दोन तीन अँप्लिफायर्स आहेत तसे. आणि मग इथं तुम्हाला सगळं रेडिओच दिसेल. हँडीज विंडीज काय एव्हरीथिंग रेडिओ. माझी दुर्बीण संध्याकाळी माझ्या दुर्बिणीचं पण चालू असतं. आणि पॉवर तुमच्याकडे पॉवर सप्लाय कुठला आहे आता? मी रेग्युलर काय केलंय मी कॉम्प्युटरचा जो असतो ना एटिक्स पॉवर जुना तो वापरतो. किंवा मग 9 एम्पेअरचा आहे. एटिक्स 9 एम्पेअरचा कमी म्हणजे तेवढी काय सध्या रिक्वायरमेंट नाही ना माझी. 10 वॅटला आता किती 9 वॅट म्हणजे 9 एम्पेअर. तुम्ही जर कमीत कमी 15 वॅटच्या आसपास गेला तर तुमचं सिग्नल थोडं वाढेल सुद्धा. तर हा कुठला हा पॉवर? हा पॉवर सप्लाय सगळे हेच आहे. जपानीज आहे लहान. पॉवर सप्लाय पण माझ्याकडे हे काय म्हणतात सरप्लस आहे. नाही आता जवळजवळ 30 एम्पेअर आणि तो हा पण आहे माझ्याकडे. तुम्ही काय करा माहिती करता चांगलं रॉड वगैरे कटणार मुळीच नाही. आणि वीज आमचं अपार्टमेंट असल्यामुळे उद्या मागे घ्यायला. आणि आपल्याकडे खूप जणांनी प्रयोग केलेले. बरं मी आता माझ्याकडे विकत ना आपल्याकडे फार कोणी केलेलं नाही. वीज वापरतात पण वेगवेगळ्या पद्धतीने. या तुमचं डिझाईन तुम्हीच केले का? मी मला शांतपणे बरेच वर्ष पाहत अर्थात याच्यात सुद्धा आहे. याच्यात सुद्धा अजून थोडंसं याच्यात जर वेट एवढा ह्याच्यात वेट टाकलं जादा हाय वेट एवढ्या पाठमध्ये तरी तिकडे काउंटर होईल ना. काउंटर नाही. गरज याचं कारण सांगतो जास्त हे तुम्ही पाहिलं असेल हे पट्ट मारले. बरोबर. काय मारलं कारण बेंड व्हायला लागलं स्ट्रेंथला. हे जे जोपर्यंत 45 डिग्री जात नाही ना तोपर्यंत बेंड होते. मग हे बसवल्यानंतर आपल्याला बेंड होत नाही. आणि पुढचं जर पाहिलं खरंच करा. नवीन लोकांना दाखवायचं असतं. इथे मी अँटेना टाकतो इथे स्क्रू पक्क करतो. तिथं पण तिथं मोटर इथं बसवलेली नाही. तिथं पण मोटर बसवली तर इतकं सोपं आहे ते. बरोबर. आणि अँटेना नाही का लोक म्हणतात त्याचं कॉम्प्लिकेटेड खरंच काही नाही. बरोबर. मी त्यांना म्हणतो साधी वायर सुद्धा अँटेना असते फक्त थोडीशी वेळ लागेल तुम्हाला. आता ही जी तुम्ही म्हणता ना ही अँटेना काय व्हायचं काय काहीतरी आहे का 20 मीटर. हे किती 20 मीटर काही काय लावलं 16 फूट ना 2 काय लावलंय काहीच केलं. आणि मी सगळं असं करून घेतलं होतं ना घर बांधताना. बरोबर. मला कुठलीही अँटेना कधी उभा करता मिनिटं लागतात. सगळीकडे करून घेतलं. बांबू पण लावलेत मी माझे. बांबू
तुला विकत आणायला लागत नाही नाही. नाही आणि इथे तुम्ही पाहिलं का काय केलं काही केलं लोक काही सांगतील तुम्हाला काय आता इथे कुठे कुठे इन्सुलेटर वापरलंय नाही त्वरित काहीच नाही केलं मला पाहिजे त्यावेळी फक्त याच्यातून काढतो आणि असं करून टाकतो. बरोबर लोक म्हणतील मग इतकं इंजन काय नाही चालते ना चालतं 1 to 1 आहे ना हो. काय पाहिजे काय करा माहिती का जम्प इन टू दिस आहे जसं जमेल आणि लोक जमेल. बोलून मला सांगतो एंडफेड सोडून द्या. एनफेड नाही मी वापरत नाही एनफेड. इतक्या जणांनी एंडफेड वापरलं का बरं ज्यांना कळत नाही ते त्याचं कौतुक करतात एंडफेड. हो हो मला विचार मी म्हणतो एंडफेड डायपोलच आहे कॉम्प्रोमाइज डायपोल कशाला पाहिजे बरोबर आहे. 41 to 1 One side. करता पाहिजे वन साइड फक्त जाणार हाफ यूज 49 जाणार. कशाला पाहिजे तुम्हाला 49 to 1 बोलून पाहिजे कशाला काही जणांनी विकत घेतले साऊथ इंडियन महागात, महागात. 2,500-3,000 रुपयाला हो. माझे अँटिना सगळे आणि अँटिनासाठी काय वापरला माहिती का तुम्ही पाहिले असेल सबमर्सिबल तुम्हाला सांगितलं पण आपण. सबमर्सिबलची कोटेड Submersible तो जो असतो सबमर्सिबल मधली जी Wire. वाइंडिंग त्याची वायर इट इज अ फ्लेक्झिबल इट इज अ व्हेरी गुड इट इज अ कॉपर द बेस्ट दिनावकांड लोक काही सांगतील इकडून विकत घ्या काय काय करू ना बेस्ट आता आपले जे डायपोल अँटेनासाठी ते किती एसडब्ल्यू किंवा काय किती गरज नाही जी सबमर्सिबल मधली असते ना 14 गेज भरपूर झाली 40 म्हणजे भरपूर झाली म्हणजे जाड वायर चांगली का थिन वायर चांगली? तीन घ्या जाडचं वजन वाढवतो कशा म्हणजे 14 गेजची जी असते ना बारीक हा. गेज एवढी किती ते 5 mm ची आहे फक्त ती 5 mm ची. गुड काही ना काळजी करू तुम्ही बाकी स्टँडर्ड वगैरे वापरण्यापेक्षा ती काय सिंगल गरजच नाही नाही. स्टँडर्ड काय होतं माहिती का हे सध्या युरोपियन किंवा अमेरिकन हे लोक उपलब्धता असल्यामुळे विकत घेत आणि त्याच्यात वाढलं आपल्याला उपलब्धता असल्यामुळे असे प्रयोग करावे असं वाटतं.